नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 38 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग पाहणार आहोत. सर्वप्रथम ज्या ब्लाऊजची उंची आहे 13 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला 11 इंच घ्यायची आहे. फोल्ड बाजूने पेपरची कडी बंद बाजूने आपल्याला टाकायची आहे. अशा पद्धतीने 14 इंचावर आपण 13 इंच या ब्लाऊजची लांबी आहे प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 14 इंच. अशा पद्धतीने एक सरळ रेषा आपण आखून घेऊ. या ब्लाऊजचे पूर्ण शोल्डर आहे 11 इंच, त्याचे आपल्याला अर्धे घ्यायचे असते. 5.5 इंच 5.5 इंचावर आपण इथे एक खूण करून घेऊ. गळा 2.5 इंच, गळ्याची लांबी 5.5 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे 6 इंचावर आपण टिक करून घेऊ. त्या ब्लाऊजचा मुंडा 6 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच म्हणजे 6.5 इंच. 6.5 इंचावर एक टिक करून घेऊ. शोल्डरच्या पॉईंटपासून 6.5 इंचापर्यंत सरळ रेष ओढून घ्यायची. या ब्लाऊजची छाती 38 साईजची ब्लाऊज आहे तर 9.5 इंच, 38 साईजचा चौथा भाग 9.5 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच आपल्याला घ्यायचे आहे. 9.5, 10.5, 11.5 इंच, 11.5 इंचावर इथे आपल्याला खूण करून घ्यायची. या ब्लाऊजची कमर 9 इंच, 1 इंच टाच 10 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन 11.5 इंच. इथेही 11.5 इंच पॉईंट देऊन घेऊ. हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेऊ. क्रॉस पट्टी 3.5 इंचावर एक पॉईंट देऊन घेऊ आणि या बाजूने 2.5 इंचावर दोन्ही पॉईंट आपण जोडून घेऊ. हलकासा कर आकार देऊन घेऊ. मुंडा खाली 1.5 इंच, पाठीमागील मुंडा 1.5 इंचावर आणि समोरचा मुंडा 1 इंचावर. अशा पद्धतीने आपण मुंडा खोलीचा आकार देऊन घेऊ.
1 इंच गळा खोली, अशा पद्धतीने आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया. इथून 1 इंचावर एक टिक करून आतल्या मुंड्याच्या आतला जो मुंडा आहे त्या मुंड्याच्या भागापासून 2 इंच किंवा 2 इंच 2.5 इंच अशा पद्धतीने कटोरीच्या मापासाठी आपण पॉईंट देऊन ठेवू. क्रॉस पट्टीचा मध्य 11.5 इंच आणि क्रॉस पट्टी आहे तर याचा मध्य 5.5 इंच. सॉरी 5.5 इंच. 5.5 इंचावर आपण पॉईंट देऊ. अशा पद्धतीने कटोरीचा शेप आपल्याला या 3 बिंदूतून कुठल्याही एका बिंदूमधून द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण कटोरीचा शेप काढून घ्यायचा. यामध्येच आपले 2 भाग होतील, पाठीमागील भाग आणि समोरचा भाग. पाठीमागील मुंड्याकडून आपण पेपर पॅटर्न कॉपी करून घेऊ. जेव्हा आपण नवीन शिकायला सुरुवात करतो तेव्हा आपण पेपर कटिंग करूनच मग ब्लाऊजवर ठेवून ब्लाऊज कटिंग करून घ्यायचे. हे दोन्ही भाग आपण वेगळे करून घेऊ. अशा पद्धतीने हे 2 भाग पाठीमागील भाग समोरच्या भागाचे पार्ट आपण कटिंग करून समोरचा गळा समोरच्या मुंडा खोलीचा भाग पट्टी मार्किंग वरून अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची. अशा पद्धतीने हा समोरील भाग कटिंग झालेला आहे आणि हा पाठीमागील भाग. या कटोरीवरून आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची असते. यापुढील भागात कटोरी कशा पद्धतीने वाढवायची हे आपण पाहणार आहोत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद तुमचे. खूप आभार. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. थोड़ी गम है, थोड़ी खुशियाँ, यही है, यही है, यही है छाँव धूप. ये जीवन है.
गाते रहो गुणगुणाते रहो. अशाच पद्धतीने आपण हसत खेळत गीत गात वेगवेगळ्या कटिंग पाहणार आहोत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद, खूप आभार तुमचे.